आता एक मोठी बातमी भोंदू अशोक कराची आज पोलीस कोठडी संपते। तिसऱ्या गुन्ह्यात खरातला पोलीस कोठडी देण्यात आली होती। आज चौथ्या गुन्ह्यात एसआयटी पोलीस कोठडीची मागणी करणार आहे। त्यामुळे आज न्यायालयात नेमकं काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तिसऱ्या गुन्ह्यात खरातला पोलीस कोठडी मिळाली होती, ती पोलीस कोठडी आज संपते आणि त्यानंतर आता चौथ्या गुन्ह्यात अशोक खरातला एसआयटी पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे। ईडीकडून भोंदू अशोक खरातच्या संपत्तीची पडताळणी करण्यात आली। ईशानेश्वर मंदिर नाशिक कार्यालयाची झाडाझडती केली। वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडीकडून पाहणी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। जमिनीची मोजणी आणि सध्याच्या बाजार मूल्याचा तपास करण्यात आला। बँक खाती सील केल्यानंतर व्यवहारांचं विश्लेषण सुरू आहे। त्यामुळे ईशानेश्वर मंदिर आणि नाशिक कार्यालयाची झाडाझडती यावेळी करण्यात आली। वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडीकडून तपासणी करण्यात येते। जमिनीची मोजणी आणि सध्याच्या बाजार मूल्याचा तपास सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, अशोक खरातच्या जमिनी त्याचबरोबर सगळ्या संपत्तीची सध्या झाडाझडती घेतली जाते, काय अधिक माहिती? अंकिता, या संपूर्ण अशोक खरातच्या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस अनेक जे वेगवेगळे कारनामे आहेत या अशोक खरातचे ते उघडकीस होताना आपल्याला बघायला मिळतोय। मागच्या काही वर्षांमध्ये अशोक खरातने मोठ्या प्रमाणात मालमत्ता आणि माया जमवल्याचा जे संशय आहे तो एसआयटीला होता आणि अशा पद्धतीची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। आणि त्याच पद्धतीने अशोक खरातने खूप मोठ्या प्रमाणात पैसा जो आहे तो जे हवालाच्या मार्फतून बाहेरच्या देशांमध्ये पाठवलेला आहे, अशाही पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या सगळ्या प्रकरणानंतर आता ईडीने सुद्धा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी एक गुन्हा जो आहे तो अशोक खरातच्या विरोधात दाखल केलेला आहे आणि त्याच सगळ्या संदर्भात आता ईडीकडनं सुद्धा चौकशी केली जात आहे। अशोक खरातने नाशिक असेल, शिर्डी असेल, म्हणजे नाशिकच्या आसपास ज्या ज्या ठिकाणी मालमत्ता घेतलेला आहे त्या सर्व मालमत्तांची जी मोजमाप आहे ते ईडी आणि आता एसआयटी कडनं केला जात आहे। अत्यंत मोठ्या प्रमाणात मालमत्ता या अशोक खरातने घेतलेला आहे आणि त्याच सगळ्या अनुषंगाने ईडी आता चौकशी करताना आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जी आहे ती अशोक खरातने जमवलेली आहे आणि अनेक ठिकाणी अशोक खरातने काही लोकांना पार्टनर सुद्धा घेतलेला होता। हे पार्टनर या अशोक खरातने कशाला घेतलेला आहे त्या संदर्भात आता ईडी चौकशी करताना आपल्याला बघायला मिळतोय। अशोक खरातने आपल्या नावावरती, कुटुंबाच्या नावावरती किंवा जवळच्या लोकांच्या नावावरती अशा वेगवेगळ्या लोकांच्या नावावरती जमिनी असेल किंवा वेगवेगळे प्रॉपर्टी आहेत हे घेतल्याचं आतापर्यंत तपासामध्ये समोर आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने जो ईडीने गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या गुन्ह्यानुसार आता जे ईडीकडनं सुद्धा या सर्व मालमत्तांची जी चौकशी आहे ती केली जात आहे। निश्चित किरण, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या